नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा सुख शांतीचा महान असा धम्म मार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, सर्व प्राणीमात्रांना दुःखातून मुक्त करणारा तथागतांचा सद्धम्म आणि या सद्धम्माला सर्व प्राणीमात्राच्या हितसुखासाठी चिरकालपर्यंत जिवंत ठेवणारा तथागतांचा परमपूजनीय वंदनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म संघ, विश्वाचा उद्धार करणाऱ्या सर्वश्रेष्ठ 3 रत्नांना प्रथमतः त्रिवार वंदन। ज्या महामानवाने आपल्याला या 3 रत्नांची ही सर्वश्रेष्ठ शरण दिली ते विश्वरत्न बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महान त्यागी माता रमाई यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष, पूजनीय वंदनीय पदांत डॉक्टर उपगुप्ताजी महास्तवीर यांना तिरुवार वंदन, भिक्खू संघाला वंदन, सामनेर संघ, उपस्थित मान्यवर आणि सर्व बौद्धोपासक आणि उपासिकांना आज ज्येष्ठ पौर्णिमा, ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ, आणि त्या ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर सत्कार करून घ्यायचा असेल, सन्मान करून घ्यायचा असेल, सत्कार म्हणजे सन्मान म्हणजे सर्वोच्च आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त केलेला स्वाभिमान आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त करायचा असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आपल्याला शिका। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। हे केवळ शिक्षणाने शक्य आहे। आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सर्वोच्च जो मूल मंत्र दिलेला आहे, आपली सर्व जी प्रगती आहे, आपल्या जीवनात आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला कोणाला शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही। आणि म्हणून सत्कार हे 2 प्रकारचे आहेत, एक चांगला सत्कार आणि दुसरा सत्कार तुम्हाला माहीतच आहे, ते नेहमीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवता, परंतु तो सत्कार काही कामाचा नाही। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आदर्श विद्यार्थी कसा घडावा, त्याने आपल्या जीवनात आपला उद्धार कसा करावा, आपल्यासोबत आपल्या परिवाराचा उद्धार, समाजाचा उद्धार, देशाचा उद्धार आणि सोबतच सर्वांचा उद्धार, हा आपला उद्धार करून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। आणि बुद्धविहार पूर्णा येथे दरवर्षी
विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे प्रेरित केलं जातं, त्यांचा सत्कार करून, सन्मान करून, त्यांच्या गुणांचा सन्मान करून. बाबासाहेबांनी सांगितलंय की मनुष्य हा मरेपर्यंत, जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत मनुष्य हा विद्यार्थीच आहे. का विद्यार्थी आहे? कारण आपण कोणीच परिपूर्ण नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो की धर्माच्या बाबतीमध्ये असो किंवा शील समाधी प्रज्ञेच्या बाबतीमध्ये असो, कुठल्याच अंगाने आपण परिपूर्ण नसल्या कारणानं आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण अवस्था आपल्याला जोपर्यंत आपण प्राप्त करीत नाही तोपर्यंत आपण विद्यार्थीच आहोत. या जगामध्ये परिपूर्ण कोण आहे तर बुद्ध आणि बाबासाहेब. आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिपूर्ण व्हायचं असेल तर बुद्ध आणि बाबासाहेबाचा मार्ग अनुसरल्याशिवाय आपल्याला परिपूर्ण होता येईल. जीवनामध्ये अडथळे अनेक येतात, अडचणी येत राहतात, चढ उतार येत राहतात, समस्या प्रत्येक ठिकाणी आहे, दुःख सगळीकडे आहे. आपण सगळेच या दुःखातून जात आहोत, परंतु हे दुःख धरून बसण्यासाठी नाही, तो दुःख निवारण्याचा मार्ग जो आहे, दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग जो आहे, संकटावर मात करण्याचा जो मार्ग आहे, समस्यावर मात करण्याचा जो मार्ग आहे, तर तो आहे शिक्षण. ते आहे आपलं धैर्य, ते आहे ते हिंमत, आणि ते धैर्य, हिंमत, ऊर्जा देण्याचं जे काम आहे तर ते या ठिकाणी आपल्याला अशा सत्कार समारंभातून. आणि म्हणून आपण इतरांसाठी प्रेरणादायक असं बनलं पाहिजे. जसे आमचे पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तेवर आमच्या सगळ्या भिक्खू संघासाठी, समाजासाठी, देशासाठी अत्यंत प्रेरणादायी त्यांचं कार्य आहे. समाजाला दिशा देणारं त्यांचं कार्य आहे, समाजाला घडवणारं त्यांचं कार्य आहे, समाजाला संघटित करणारं त्यांचं कार्य आहे. आणि म्हणून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गुण, प्रत्येकामध्ये गुण अवगुण असतात, परंतु आपण अवगुण सोडून गुण धारण केले पाहिजे. सद्गुण आपण धारण करायला शिकलं पाहिजे, कारण सद्गुण धारण करण्यातच आपली प्रगती आहे, अवगुण धारण करण्यात नाही. कारण समाजामध्ये काय गुणी पण लोक असतात, काही अवगुणी पण लोक असतात, परंतु अवगुणी लोकांचे गुण तेव्हाच लोक धारण करतात. तरुण मुलं दुसऱ्या तरुण मुलाचं बघून तसं अनुकरण करायला शिकतात. व्यसन करणारी जी मुलं आहेत, पुड्या, दारू, सिगारेट, नशा आणणाऱ्या पदार्थाचं सेवन करणारी मुलं, त्यांचा एक समाजावर वेगळा प्रभाव आहे. त्यांना पाहून दुसरे मुलं त्यांचं तसं अनुकरण करतात. तसं अनुकरण होऊ नये. अधोगतीचा मार्ग तुम्ही स्वीकारला नाही पाहिजे. आपले मुलं त्या व्यसनाधीनतेच्या मार्गाला नाही गेले पाहिजेत, शिक्षणाच्या मार्गाकडे वळाले पाहिजेत. बाबासाहेबांनी आपल्याला जो सर्वोच्च मार्ग दिलेला आहे तो तुम्ही शिका आणि मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा काबीज करा. मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकावा. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना असे ध्येय दिलं पाहिजे, असे संकल्प त्यांना दिले पाहिजेत की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या हुद्द्याच्या जागा आहेत त्या पटकावण्यासाठी IAS, IPS, कलेक्टर, जज, सुप्रीम कोर्टाचे जज, सरन्यायाधीश, सायंटिस्ट, पायलट, भिक्षू किंवा काही आपल्या जीवनामध्ये आमदार, खासदार, पंतप्रधान हे बनण्यासाठी की आपल्या गुणाला आपण वाढवलं पाहिजे. आणि ते गुण, त्या गुणाची अभिवृद्धी ती या लहान लहान कोवळ्या वयामध्ये जे 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत, 8वी 9वीचे जे विद्यार्थी आहेत, 5वी 6वीचे जे विद्यार्थी आहेत, यांना
एक मार्गदर्शन मिळावं, यांच्या पुढच्या सगळ्या समाजाच्या सगळी भीती दूर व्हावी. आपल्या लेकरांपुढे सगळ्यात मोठी भीती आहे, तर ती भीती दूर करण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून हा सत्कार हा गुणवंत विद्यार्थ्यांचा, हा शीलवंत विद्यार्थ्यांचा. विद्यार्थी जेव्हा गुणवान होतो तेव्हा तो शीलवानही होतो. शीलवान झाला की समाधीवान होतो, प्रज्ञावान बनतो. आणि शील समाधी प्रज्ञेमध्ये परिपूर्ण झालेला विद्यार्थी हा कधीच मागे येत. आणि मग तो बाबासाहेबांच्या मार्गावर आरूढ होतो, धम्माच्या मार्गावरती आरूढ होतो. आणि असा विद्यार्थी समाजासाठी, देशासाठी, सर्वांसाठी असे विद्यार्थिनी घडावेत याकरता या सत्कार समारंभाचं आयोजन आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये विद्यापीठ होते. भगवान बुद्ध तर जगातील सर्वोच्च ज्ञानाचं विद्यापीठ आहे. जगातील सगळा अज्ञान, अंधकार दूर करणारं ते भगवान बुद्ध ज्ञानाचे महासूर्य आहे. त्या काळामध्ये, भगवंताच्या काळात शिक्षणाचा जो दर्जा आहे, भगवंतांनी उपासकांना तर सोडा, तर जे धम्माच्या मार्गापासून दूर आहे अशाही लोकांना धम्माच्या मार्गावर आणण्यासाठी जो सर्वश्रेष्ठ धम्माचा मार्ग दिला. आपण त्यांच्या भगवंताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर, तो दरोडेखोर का बनतो तर ते बनण्याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत. तक्षशिला विद्यापीठामध्ये पूज्य भदंत अतुल्य रतन महास्तवेत श्रीलंका इथून भंतेजींचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी भंतेजींचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे. तिरुवन स्वामीनिवास वेळी. आणि म्हणून भगवंताच्या त्या काळामध्ये असणारा तो अहिंसक कसा हिंसक बनतो, आपणही आपल्या जीवनात चांगल्या मार्गावर असले की कसं वाईट मार्गाला लागतो, ते चुकीच्या संगतीमुळं, चुकीच्या वातावरणामुळं तसं होतं. आणि जेणेकरून आपण चांगले मुलं बिघडतात, चांगले मुली बिघडतात, तर वातावरण खराब होतं, त्यामुळे बिघडतात. आणि म्हणून हे चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी भगवंतांनी दिलेला जो मार्ग आहे, भगवंताच्या काळाचं ते उदाहरण आहे. त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये विद्वान असणारा तो विद्यार्थी अहिंसक. जे विद्यार्थी विद्वान असतात, गुणवान असतात, प्रामाणिक असतात, त्यांचा सन्मान तर होतोच होतो, परंतु ते शिक्षकांना ते अतिशय प्रिय असतात. आणि म्हणून ते अहिंसक आपल्या दिसापामोक आचार्याचे अत्यंत प्रिय शिष्य होते. नेहमीच त्यांना ते जवळ बोलवायचे आणि ते त्यांच्या सेवेमध्ये असायचे. परंतु बाकी जे इतर विद्यार्थी आहेत त्या इतर विद्यार्थ्यांना त्या अहिंसकाप्रती ईर्ष्या निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये, की हाच पुढं चाललाय, यालाच नेहमी गुरुजी बोलवतात, आपल्याला कोणी विचारत नाही. आणि म्हणून याला आपण पाठीमागं ओढण्यासाठी काहीतरी कारस्थान केलं पाहिजे, म्हणून त्यांनी कट रचला. बघा, चुकीचे जे विद्यार्थी असतात, ज्यांना शिक्षणाचे काही घेणदेण नसतं, आपोआप कसं आपल्याला आयतं भेटन अशा विचाराची, अशी मानसिकता असणारे जे लोक असतात, तर ते कटकारस्थान करतात. आणि असं कटकारस्थान त्यांनी केलं की सरळ त्या अहिंसकाचे, त्या गुरुमातेशी त्यांनी मनानंच असे संबंध जोडले आणि गुरुचे कानं भरले आणि त्यांच्यावरती तो गुरुजीला आळ घेण्यास भाग पाडला. त्यांनी असं ठरवलं की आपण जा आणि गुरुजीचे कानं भरा, सांगा गुरुजींना की असा हा अनैतिक वागतो आहे, चुकीचं वागतो आहे, गुरुमातेशी याचे चुकीचे संबंध आहेत, असं जाऊन तिथं सांगा. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांनी टोळ्या केल्या, 10-12 जणांच्या टोळ्या जाऊन गुरुजीला सांगू लागल्या. अगोदर गुरुजीला खरं वाटलं नाही,
परंतु एकच खोटी गोष्ट वारंवार 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 आपल्या सतत कानी पडल्यामुळे ती आपल्याला खरी वाटायला लागते. आणि म्हणून असंच अहिंसकाच्या बाबतीमध्ये झालं. जेव्हा असे शेकडो विद्यार्थी जाऊन त्या ठिकाणी त्या गुरुजीला सांगू लागले की असा असा हा वागू लागलाय, तर तेव्हा गुरुजीचं सुद्धा त्या ठिकाणी डोकं त्या ठिकाणी खराब झालं आणि गुरुजीला ती गोष्ट खरी वाटायला लागली. कारण गुरुजीच्या मनातही तसा संशय बळावू लागला. त्यांचा संशय असा वाढला की त्या खोट्या शब्दाला हजार लोकांच्या मुखातून ते शब्द आल्या कारणाने गुरुजी त्या ठिकाणी ती खोटी गोष्ट त्यांना खरी वाटली. आणि एक दिवस ते अहिंसक आणि गुरुमाता बोलत असताना लपून ते ऐकू लागले. तर त्यांना जेव्हा माणसाच्या बुद्धीमध्ये मनामध्ये संशय बळावतो तर तेव्हा खरं खोटं तपासण्याची शक्तीच आपल्यातून निघून जाते. संशय जेव्हा माणसाच्या मनाचा ताबा घेतो, शंका जेव्हा माणसाच्या मनाची ताबा घेते, तर तेव्हा माणसाची बुद्धी त्या ठिकाणी जागेवर राहत नाही, होश जागेवर राहत नाही. आणि तेव्हा अशी परिस्थिती होते की तेव्हा आपल्याला खऱ्या खोट्या गोष्टी उमजत नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्याचा बळी दिला जातो, सत्याचा बळी जातो. आणि तसंच त्या ठिकाणी अहिंसकाच्या जीवनामध्ये झालं. एवढा विद्वान विद्यार्थी, गुणवान विद्यार्थी, निष्कलंक विद्यार्थी, परंतु तो विद्यार्थी या खोट्या नाट्या चाड्या चुगल्यांचा बळी ठरला. आणि तो विष प्रयोग त्यांचं कट कारस्थान सार्थक सक्सेस झालं. आणि मग गुरुजीला वाटू लागलं की याला आपण आता मारलं पाहिजे, नाही तर काही दिवसांना आपली प्रतिष्ठा, आपली प्रतिमा मलिन होणार आहे, आपली इज्जतीची बेइज्जत होईल, म्हणून आपण याला मारण्यासाठी षडयंत्र केलं पाहिजे. परंतु गुरुजीने विचार केला, मी तर एवढा मोठा विद्यापीठाचा कुलगुरू आहे, मी जर याला मारलं तर माझं नाव खराब होईल, पुन्हा विद्यार्थी माझ्याकडे येणार नाहीत, माझं सगळं विद्यापीठ बंद पडेल. म्हणून गुरुजींनी अंगुलीमालाला अहिंसकाला अशी शिक्षा दिली. जेव्हा त्याचं शिक्षणही पूर्ण झालं होतं आणि तेव्हा अहिंसक गुरुजीकडे आले, गुरुजी आता माझं शिक्षण झालंय, मी माझी गुरुदक्षिणा घ्या. त्यावेळेस ते गुरुजी या सांगावांगीमुळं नाराज होते. ते म्हणाले की तुझी ही गुरुदक्षिणा मला नाही पाहिजे, तुझ्यापासून मला वेगळी गुरुदक्षिणा पाहिजे. तर त्या गुरुने अघोरी गुरुदक्षिणा त्याच्याकडून घेतली. कारण गुरुजीला माहीत होतं की यांचे असे संबंध चालत राहणार आहेत. आणि म्हणून याला ठार करण्यासाठी आपण अशी याच्याकडून दक्षिणा घेतली पाहिजे की जा तू 1000 माणसाला मार आणि 1000 माणसाचे बोटं कापून त्यांची माळ बनव आणि ती माळ माझ्या चरणावरती अर्पण कर. तेव्हाच ती तुझी गुरुदक्षिणा या ठिकाणी यशस्वी ठरेल आणि तू प्राप्त केलेली विद्या तुझ्या जीवनामध्ये फलवती होईल, बलवती होईल, तू यशस्वी होशील. नाही तर तसं तो पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून असं अघोरी काम, अशक्य काम त्याच्याकडून करून घेण्यासाठी गुरुजीने विचार केला की जेव्हा हजार लोकांना मारायला जाईल, 1000 लोकांना मारायला गेला तर 1000 लोक मारणं कठीण आहे. म्हणून तो लोकांकडून मारला जाईल, ऑटोमॅटिक वरच्यावर लोकांकडून त्याला मार दिला जाईल आणि लोक त्याचा खून करतील, लोक त्याला मारून टाकतील, असा विचार करून गुरुजीने त्याला पाठवलं. गुरुजींची आज्ञा म्हणून त्यांनी हातात तलवार घेतली. बघा, जो शिलवान विद्यार्थी, गुणवान विद्यार्थी, अत्यंत बुद्धिमान आणि प्रामाणिक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला ह्या सगळ्या कट कारस्थानामुळं, अशा पद्धतीच्या या विष प्रयोगामुळं, अशा पद्धतीच्या लाव्या दोयामुळं, झाड्या चुगल्यामुळं हातामध्ये त्याला तलवार घ्यावी लागली. आणि तो तलवार घेऊन त्या ठिकाणी आता माणसाचे मुंडके उडवण्यासाठी, हिंसा करण्यासाठी निघाला. गुरुजीला वाटलं होतं की आज जाईल आणि लोकाला जेव्हा मारण्यासाठी जाईल तेव्हा लोक त्याला मारून टाकतील. परंतु तसं शक्य नाही. कारण अहिंसक जो आहे तो खूप बलवान आहे, खूप ब्रह्मचारी होता, शिलवान होता, गुणवान होता. त्याच्यामुळे खूप मोठं बल होतं. एवढं बल होतं की एखाद्या 10 हत्तीसारखं बल त्यांच्यामध्ये विद्यमान होतं. आणि म्हणून त्यांनी तलवार घेतली, लोक मारायला सुरुवात केली. तर गावाच्या गावं होश पडू लागले. आणि ते 1000 बोटं त्यांना आणायचे सांगितले होते, 1000 बोटांची माळ. तेव्हा ते बोटं तोडू लागले, एका ठिकाणी जमा करून ठेवू लागले. परंतु हिंसा करीत असल्यामुळे त्यांची मनस्थिती विक्षिप्त झाली होती, मानसिकता खराब झाली होती, लक्षात राहत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण जे बोटं तोडून ठेवतो आहोत
तर ते प्राणी येऊन खातात. मग नंतर त्यांनी ते बोटं गळ्यामध्ये दोऱ्यामध्ये होऊन गळ्यामध्ये घातले आणि त्याची माळ बनवली. तिथून पुढं त्यांना त्यांचं जे पूर्वीचं जे अहिंसक नाव होतं हे नाव लुप्त झालं आणि गळ्यामध्ये बोटाची माळ धारण करीत असल्या कारणानं, माळ घालीत असल्या कारणानं त्यांना पुढं अंगुली माळ म्हणू लागली. आणि म्हणून त्यांची अशी दहशत पसरली, गावाच्या गावं वस पडले, नगराच्या नगरं वस पडू लागले, लोक घाबरून पळून जाऊ लागले. आणि म्हणून असं करता करता त्यांनी 999 पीपल किल, 999 लोकांना त्यांनी ठार केलं. आता फक्त एक व्यक्ती पाहिजे. तेव्हा हे 999 लोक मारेपर्यंत सगळीकडे अशी भयानक विदारक परिस्थिती, दहशतीचं वातावरण, लोक सगळे घाबरून जायचे. अंगुलीमालाचं नाव ऐकताक्षणी लोक त्या ठिकाणी भयानक थर व्हायचे आणि घरदार सोडून दूर पळून जायचे. आणि म्हणून भयानक परिस्थिती, लोक घाबरू लागले. राजाला नेहमी रोज निवेदन करू लागले, विनंत्या करू लागले, मोर्चे करू लागले. राजा, तुमच्या राज्यामध्ये किती भयंकर हा अन्याय अत्याचार सुरू आहे. त्या दरोडेखोर अंगुलीमालाने सगळीकडे हातोच घातला आहे, रोज लोकांची हत्या करीत आहे, त्याचा बंदोबस्त करा. आणि म्हणून राजाने पाहिलं की 999 लोकांना मारलंय. आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं नाही. राजाने आदेश दिला, जा त्याला जिवंत पकडा आणि माझ्याकडे घेऊन या, माझ्या समोर त्याला फाशी द्या. असा फाशीचा आदेश काढला आणि लाखोचं सैन्य त्याला मारण्यासाठी, पकडण्यासाठी सोडलं त्या श्रावस्तीमधून. तेव्हा त्या श्रावस्तीमध्ये आईवडिलांनाही कळालं की आपला मुलगा तर आधी असा नव्हता, हा कसा असा बनला, असा हिंसक कसा बनला. अगोदर तर हा एवढा हिंसक नव्हता, एवढा करुण नव्हता, अत्यंत विनम्र होता, अत्यंत शीलवान होता, अत्यंत दयाळू होता. आणि एवढा कसं काय हा खुंकार झाला, एवढा कसं काय हा निर्दयी झाला, एवढा कसं काय हा क्रूर बनला. तर त्यांनाही काळजी वाटू लागली. परंतु आई असते. आईला वाटलं की आज माझ्या मुलाला मारण्यासाठी राजाने सैन्य सोडलेलं आहे, मी जाऊन माझ्या मुलाला सावध केलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की तू इथं थांबू नको, इथून तू दुसरीकडे चालला जा. म्हणून ते सांगण्यासाठी आई सकाळीच सैन्य निघायच्या आधी 4 वाजता त्या ठिकाणी पोहोचते. भगवंत रोज या सगळ्या देशावर, सगळ्या जगावर, सगळ्या प्राणीमात्रावर करुणा मैत्री करण्यासाठी सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या जगाकडे करुणा मैत्रीच्या दृष्टीने पाहतात. आणि आज कोणाचं पुण्य परिपक्व झालेलं आहे, कोणाच्या पारमी दुःखमुक्त होण्यासाठी परिपूर्ण आहे, कोणाला आज धम्माचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून हे पुण्य पाहतात. तर तेव्हा त्यांच्या भगवंताच्या त्या दिव्य दृष्टीला अंगुलीमाल त्यांच्या दृष्टीपुढे येतात. परंतु त्यांचं पुण्यही तेवढं बलवान आहे, परंतु तेवढेच